कर्जत तालुक्यात भिवपुरी रोड ते कर्जत दरम्यान उभारण्यात येणाऱ्या रेल्वे कारशेडसाठी सुरू असलेले माती भरावाचे काम ग्रामस्थांच्या तीव्र विरोधानंतर तात्पुरते बंद करण्यात आले आहे। उल्हास नदीच्या काठावरील वावे, बेंडसे, भातगाव आणि बारडी या ठिकाणी गावांना महापुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। या भागात मुंबई रेल कॉर्पोरेशनकडून सुमारे 3 किलोमीटर परिसरात मोठ्या प्रमाणावर माती टाकण्यात येत असून काही ठिकाणी 3 ते 4 फूट उंच भराव करण्यात आलाय। त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा अडवला जाऊन गावांमध्ये पाणी शिरण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली। महसूल विभागाच्या सूचनेनुसार स्थळ पाहणी आयोजित करण्यात आली होती, मात्र तहसीलदार उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले। त्यांच्या प्रतिनिधींनी पाहणी केली असली तरी ग्रामस्थांनी तहसीलदारांनी स्वतः येऊन परिस्थिती पाहावी अशी मागणी करत घोषणाबाजी केली। यानंतर तहसीलदार धनंजय जाधव घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीची पाहणी केली। ग्रामस्थांच्या मागणीनुसार पावसाळा होईपर्यंत माती भरावाचे काम थांबवण्यास सहमती दर्शवण्यात आली। तसेच रेल्वे अधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्यात लवकरच संयुक्त बैठक आयोजित करून उपाययोजना ठरवण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले। या आंदोलनात स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आणि संभाव्य महापुराच्या संकटावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली। हा उल्हास नदीच्या कडेला जी गावं बसलेली आहेत, वावा, बेंडसा, भातगाव, तर हा जो भराव हा रेल्वे पाणी नदीचा पाणी जेव्हा पूर येतो ना, तर हा रेल्वेला लागला येतो पूर्ण। तर हा जो भराव 8-10 फूट जो भराव झालेला आहे, तर हा जेवढा पाण्याचा जो साठा होण्याची जागा होती तिथेच हा रेल्वेने भराव केला आहे आणि हा पाणी आता सर्व त्या नदीच्या पलीकडे पलटी मारणार, म्हणजे गावाला फटका याचा 100% यावर्षीच बसणार आहे। गेल्या वर्षी 2021ला जेव्हा पूर झाला, 2021ला झाला, 2005ला 3ला एकदा पूर झाला होता, तर तेव्हा पूर्ण गावामध्ये पाणी होतं आमच्या, म्हणजे घरामध्ये आमच्या खालच्या साईडच्या घरामध्ये कमी 2.5 ते 3-4 फूट पाणी होता। आज पण तुम्हाला ते फोटो आमच्याकडे अवेलेबल आहेत त्याचे। पण जर ह्याच्या एवढं सांगून जर प्रशासन जर याच्यावरती लक्ष करत नसेल, आज तहसीलदाराने आम्हाला टाइम देऊन सुद्धा तहसीलदार इथं हजर राहिले टायमामध्ये, मग काय आता अधिकाऱ्यांचं घ्यायचं? मग प्रशासन याकडे दुर्लक्ष करतोय का? जर तहसीलदार रेल्वे डिपार्टमेंट सांगतो रेल्वेवाल्याचं काम आहे, रेल्वे सांगतो परत तहसीलदार प्रशासन रेल्वे डिपार्टमेंटचं काम आहे, मग दोन्ही एकामेकावर ढकलं असतं तर आम्ही गाववाल्यांनी मारायचं का? आज जर गाववाल्याचं काही नुकसान झालं, पावसाने जर गेले वाहून, तर तुम्ही त्याचं देणार की भरपाई? हे तुम्ही लेखी द्यावा आम्हाला, आम्ही राहायला तयार आहे जागेवरती। सर, तुमच्या या सर्व गोष्टी मान्य नाही झाल्या तर मग आम्हाला असं पण कळलं की तुम्ही आज काम बंद करणार आहे। हा, काम बंद करून आम्ही आता उपोषणाला बसलो। शेवटी हा पर्याय नाही आमच्याकडे, काय शेवटी एकच पर्याय राहणार आहे। आज आमची मुलं बाळं आहेत, उद्या काय करणार आम्ही? पाणी जर रात्रीचे जर पाणी जर झोपेमध्ये शिरला आणि लोक मेल्यानंतर तुम्ही भरपाई देणार का? मेलेला माणसाला जिवंत करणार का तुम्ही? जर आज जर तुम्ही त्याची दखल नाही घेतली, नंतर कधी घेणार दखल त्या गोष्टीची? रेल्वेचा कारशेडचा हा इथे प्रकल्प चालू आहे आमच्या परिसरामध्ये। त्या ह्याच्यामध्ये वावे, पेंडसे, बावलोली, भातगाव आणि बागडी या 5 ते 6 गावांना यावर्षी होणाऱ्या पाण्याचा फटका बसणार आहे। ह्याच्या माती भागाच्या अगोदरच आमच्या गावांना प्रत्येक वर्षी पुराच्या पाण्याचा फटका बसतो। यावेळी हा जवळजवळ 5 ते 6 फुटाचा माती भागावर इतिश्न होत आहे आणि ह्याच्यामुळे आमच्या गावांची भरपूर प्रमाणामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आमची ह्याच्या माध्यमातून शासनाकडे मागणी आहे का आधी आमच्या गावाच्या उपाययोजना करून नंतरच नंतरच्या कामाला सुरुवात करावी। वावेतली राहणारी रहिवासी, गेली 50 वर्ष आमची तिकडे रहिवासी म्हणून जागा आहे। पावसाचा एवढा त्रास असताना देखील रेल्वेवाल्यांनी, केंद्र सरकारने हा जी उपाययोजना चालू केलेली आहे त्याच्यासाठी लोकांचा न विचार करता ही सगळं रेल्वेची कामं चालली। पावसामुळे एवढा त्रास होतो, पूर परिस्थिती एवढी वाईट उद्भवते तिथे की अक्षरशः आमच्याकडे 25 म्हशी होत्या। माना फक्त तोंड बुडायचं राहायचं, एवढ्या म्हशी पाण्याखाली असायच्या। पाऊस आला की अलर्ट कुठे मिळतं? सिटीमध्ये मिळतं, गावांमध्ये येऊन अलर्ट होत नाही ह्या गोष्टींचं। पूर आला की टोटल ब्लॅकआउट होतं। अंधारातनं बॅटरी काय जायचं कसं एवढ्या अंधारातनं? जनावरांना मुक्त करायला गाड्या असतात लोकांच्या, काय असतं, पेंडा भिजतो खूप, म्हणजे एवढं नुकसान ना, त्याला काही अर्थच नाही राहत। आणि आता त्या पुराचा एवढा कंटाळा आलेला आहे ना की ॲक्च्युली रेल्वेवाल्यांनी, सरकारने ह्या गोष्टीचा खरंच विचार करून ह्याच्यातनं काहीतरी मार्ग काढावा, त्याशिवाय तिथे कामच करू नये। बेटर जे आहे ना, लोक एवढी वर्ष भोगतायत ना, ते अजून तशीच भोगतात। हे फक्त मॅपवरती आहे हे सगळ्या उपाययोजना, प्रत्यक्ष लोकांना किती त्रास होणाऱ्या गोष्टींचा याचा कोण विचारच करत नाही। त्यामुळे केंद्र सरकारने प्रॅक्टिकल सिच्युएशन बघावी या सगळ्या गोष्टींची।
आता ते नाले जे बांधणार आहेत त्यांचं सगळं पाणी जे आता जमिनींमध्ये विखुरलं जातं ते आता नदीलाच मिळणार. त्याच्यामुळे ते नदी एवढा ओव्हरफ्लो होणार की आधीची परिस्थिती कितीतरी पटीने चांगली होती आणि याच्यामध्ये मनुष्यहानी होण्याचा खूपच मोठा धोका आहे. आणि त्याबरोबर आमच्या आता गाई म्हशींची आता इतकी वाईट अवस्था असते, पावसातून अक्षरशः आम्हाला दूध घेऊन जाता येत नाही, तसंच आम्हाला ओतून द्यावं लागतं. आता हे असं सगळं झाल्याच्या नंतर आमचा पूर्ण धंदाच आम्ही बंद केलाय अशी परिस्थिती आता सध्या आहे. तर रेल्वेने हे भराव टाकल्याच्या नंतर आमची काय अवस्था होईल, आमच्या जीवाला अत्यंत धोका निर्माण झाला आहे या सगळ्या गोष्टींमुळे. तर केंद्र सरकारने, राज्य शासनाने याचा व्यवस्थित विचार करा की जेणेकरून निदान आम्ही कसा तरी आमचा जीव वाचवत होतो तर आता तोही वाचणार नाही. जीव वाचवा फक्त, एवढीच विनंती करतोय आम्ही. बंद करा. कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ, माथेरान.